भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। सोनिया गांधी माफी मांगो, सोनिया गांधी माफी मांगो, सोनिया गांधी माफी मांगो। भारतीय जनता पार्टीचा इस देश का नेता कैसा हो? नरेंद्र मोदी कैसा हो? देश का नेता कैसा हो? नरेंद्र मोदी कैसा हो? अरे माफी मांगो, माफी मांगो, सोनिया गांधी माफी मांगो, माफी मांगो, माफी मांगो, सोनिया गांधी माफी मांगो। होश में आओ, होश में आओ, सोनिया गांधी होश में आओ। अरे कांग्रेस वाले होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अरे होश में आओ, होश में आओ। नरेंद्र मोदी जैसा हो, देश का नेता कैसा हो? नरेंद्र मोदी जैसा हो। अरे मोदी जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे माफी मांगो, माफी मांगो, माफी मांगो, माफी मांगो। वंदे 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 मातरम, 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 मातरम। इस देश में रहना होगा। काही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने एक आंदोलन करण्यात आलं, जे सामूहिक वंदे मातरमचं या ठिकाणी गायन करण्यात आलं। काय नेमका विषय? भारतीय जनता पार्टीने केलेलं हे आंदोलन होतं, ज्यामध्ये आमचे स्थानिक आमदार राजू मामा भोळे, आमच्या खासदार स्मिताताई वाघ, जिल्ह्याचे अध्यक्ष हे सगळेजण त्या ठिकाणी सहभागी होते। आपल्याला कल्पना आहे की राष्ट्रीय गान वंदे मातरम ज्या वेळेला चालू होतं त्यावेळेला श्रीमती सोनियाजी गांधी या खरगेंसोबत त्या ठिकाणी बोलण्यामध्ये व्यस्त असलेल्या दिसून आल्या। राष्ट्रीय गान आणि राष्ट्रगान हे दोन्हीही आपल्या देशाचा स्वाभिमान आहे आणि राष्ट्रीय गान चालू असताना अशा पद्धतीची त्यांची वागणूक होती, ही कदापि सहन केली जाणार नाही। हा राष्ट्रीय गानाचा अपमान नाही, हा देशाचा अपमान आहे। आणि त्या संदर्भामध्ये मला असं सुचलं की त्यांना आम्ही आज सकाळीच मी आणि आमच्या राजू मामांनी वंदे मातरमचं पुस्तक सुद्धा त्या ठिकाणी श्रीमती सोनिया गांधी यांना पाठवलेलं आहे। आम्ही त्यांना विनंती केली आहे, तुम्हीही वाचा, तुमच्या लेकालाही वाचायला द्या, त्याच्या मागच्या देशाची भावना समजून घ्या। कारण फक्त गांधी आडनाव असलं त्यामध्ये देशभक्ती येत नाही, ती रगारगात असावी लागते। आणि त्यासाठी राष्ट्रीय गानाचा जो अपमान झालेला आहे तो हा देश कधीही सहन करणार नाही। याचा निषेध म्हणूनच आज भारतीय जनता पार्टी जळगाव शहर जिल्हा आज दौऱ्याच्या निमित्ताने मी या ठिकाणी आलेली आहे, परंतु याचं संपूर्ण नेतृत्व हे आमदार राजू मामा भोळे आणि खासदार स्मिताताई वाघ यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। मी या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि आम्ही प्रत्येकीने आणि प्रत्येकाने आमचा जो निषेध आहे तो त्या ठिकाणी नोंदवलेला आहे। ताई, या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी सोनिया गांधी यांच्या कृतीचं समर्थन केलं होतं। त्यांचं म्हणणं होतं की ते चुकीचं सुरू होतं म्हणून त्यांनी ते थांबवलं। ते एकाच शाळेचे विद्यार्थी आहेत, म्हणून त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनाच मी पत्र पाठवलेलं आहे की ते त्यांच्या विद्यार्थ्यांना समज देतील।